है? ये सेकंड वाला ऑप्शन करेक्ट है? अब नेक्स्ट क्वेश्चन, हाउ डू यू क्रिएट अ टेबल इन HTML? HTML में टेबल क्रिएट कैसे करते हैं? कौन बताएगा मुझे? कुछ आइडिया है आपको कैसे करते हैं? क्या करना पड़ता है पहले? कौन सा टैग लेना पड़ता है? टेबल बनाने के लिए आपको HTML में कौन सा टैग लेना पड़ता है पहले? आपको शुरुआत इस तरीके से करनी है, ये वाला टैग, राइट, और एंड में ये वाला टैग इस्तेमाल करना है। जहां पे मेरा पॉइंटर दिख रहा है आपको, हाँ, तो स्टार्टिंग यहाँ से होगा, एंड यहाँ पे होगा, बट इसके बीच में क्या होता है? टेबल बनाने के लिए हमें क्या जरूरत पड़ती है? कॉलम्स एंड रो, राइट, और डेटा, है ना? हाँ या ना? तो देखो यहाँ पे ये वाला थर्ड वाला ऑप्शन करेक्ट है, विद द टेबल टैग, यानी कि ये स्टार्टिंग में टेबल टैग आएगा अलोंग विथ वेरियस हेडिंग टैग्स, देन टीएच का मतलब क्या होगा? टीएच का मतलब क्या है यहाँ पे? टीएच का मतलब क्या है? यहाँ पे लिखा हुआ है अक्षता, टीचर टीएच का मतलब क्या है? टीएच का मतलब क्या है? टीएच, ये ओपनिंग टैग के अंदर जो टीएच लिखा हुआ है, इसका मीनिंग क्या है? इसका मीनिंग है टेबल हेडिंग। ठीक है, देखो यहाँ पे राइट आंसर क्यों करेक्ट है? क्योंकि यहाँ पे लिखा हुआ है विद द टेबल टैग अलोंग विथ वेरियस हेडिंग टैग्स। हेडिंग टैग्स यानी कि टेबल हेडिंग, उसके साथ साथ हमें टेबल रो भी लेना पड़ता है, तो टेबल रो के लिए क्या लेना है? TR, एंड टेबल डेटा के लिए टैग है TD। ठीक है, इस तरीके से आप क्या बना सकते हो? टेबल बना सकते हो। ठीक है, देन यहाँ पे देखो क्या लिखा हुआ है, HTML ऑफर्स टेबल रो एंड टेबल कॉलम। यस, ट्रू। HTML क्या करता है? हमें ऑफर करता है टेबल बनाने के लिए, टेबल रो भी हम कर सकते हैं और टेबल कॉलम भी कर सकते हैं। यस, कर सकते हैं। देन इट्स HTML अ केस सेंसिटिव लैंग्वेज? यस, आई थिंक नो आना चाहिए इसका आंसर, बट यहाँ पे यस है, आई थिंक नो ही रहेगा, केस सेंसिटिव लैंग्वेज नहीं है। ठीक है, मैं फिर भी मैं कंफर्म करके बता दूंगी नेक्स्ट लेक्चर में। देन उसके बाद है द कंटेंट ऑफ द वेब सच एज योर पिक्चर, टेक्स्ट, लिंक्स विल शो अप हियर। यानी कि वो बोल रहे हैं कि है ना, अगर आप वेब पेज बना रहे हो तो कंटेंट में जो पिक्चर्स आप इंसर्ट करते हो, टेक्स्ट लेते हो, लिंक्स आप इंसर्ट करते हो, तो इसमें से कौन से टैग में आप करते हो? हेडिंग में करते हो, या बॉडी में करते हो, या फिर स्टाइल में करते हो, या फोल्डर में करते हो? HTML में तो हम बॉडी टैग का यूज करके हम क्या करते हैं? उसके अंदर पिक्चर्स इंसर्ट करते हैं, टेक्स्ट इंसर्ट करते हैं, और लिंक्स इंसर्ट करते हैं। कौन सा टैग यूज करते हैं उसके लिए? बॉडी टैग। हाँ, देन उसके बाद नेक्स्ट है, यू शुड सेव HTML फाइल्स विथ विच फाइल एक्सटेंशन? हम HTML का फाइल जब सेव करते हैं तो उसका एक्सटेंशन, फाइल एक्सटेंशन क्या आता है? .html। ओके, भूलना नहीं है, .html आता है। ओके, विच कैरेक्टर इज यूज टू इंडिकेट एन एंड टैग? एंड, एंड करने के लिए, जैसे कि देखो यहाँ पे, अगर मुझे टेबल का स्टार्ट करना है
तो मैं ऐसे ओपनिंग टैग में टेबल लिखूंगी, बट मुझे क्लोज करना है तो ये ओपन करने के बाद एक स्लैश का भी मैं इस्तेमाल करूंगी, यानी कि जो स्लैंट लाइन दिख रही है आपको, टेढ़ी लाइन, ठीक है, उसका इस्तेमाल करूंगी मैं। उसके बाद मैं टेबल लिखूंगी या फिर कुछ भी, जो कुछ भी, अगर मेरा बॉडी है, एचआर है, हेडिंग है, जो भी है, मुझे क्लोज करनी है कोई भी चीज, तो मैं ये स्लैंट लाइन का इस्तेमाल मुझे पक्का करना है, तब जाके वो क्लोज होगा टैग। ठीक है, तो राइट आंसर इज विच कैरेक्टर इज यूज टू इंडिकेट एन एंड टैग, तो ये स्लैंट लाइन जो है वो आएगा। ओके, देन हाउ मेनी लेवल्स ऑफ हेडिंग टैग्स आर देयर? हेडिंग टैग्स जो है वो कितनी होती है? तो 6 होती है। ठीक है, ये सिखाया है मैम ने आप लोगों हाँ। को, H1, H2, H3। हाँ, ठीक है। देन यहाँ पे क्या लिखा हुआ है? व्हाट टैग स्टार्ट एंड एंड अ पैराग्राफ टैग। ठीक है, पैराग्राफ के लिए कौन सा आप टैग इस्तेमाल करते हो? तो कौन सा इस्तेमाल करते हो? ये वाला टैग, P फॉर पैराग्राफ। H6 मतलब क्या होता है? H6 मतलब क्या होता है? एनीवन, एनीवन कैन यू टेल मी प्लीज? आपको बात करना है मुझसे। प्रणाली एंड अगेन आई फॉरगॉट योर नेम, अक्षता। H6 मीन्स व्हाट? सानिका। ओके, सानिका। तो H6 मीन्स व्हाट? P एट फॉर सिक्स पैराग्राफ। क्या टीचर? H6 मतलब व्हाट? हाँ, हेड 6 yes, very good. Heading 6. Then UL means what? UL. अंडरलाइन। No, not underline. This tag is for अंडरलाइन। unlist. ठीक है, मतलब आपको रेखा मैम ने बताया है लिस्ट बनाना, हम कोई सामान की लिस्ट टीचर बना। आवाज नाही येत आहे। आवाज मला तर तुझा क्लिअर येतोय। हाँ, अनऑर्डर लिस्ट, ये हम किस लिए यूज करते हैं? लिस्ट बनाने के लिए। ठीक है, अनऑर्डर लिस्ट, जैसे कि सपोज अगर मुझे फ्रूट नेम लिखना है, तो फ्रूट नेम में फिर मैं फ्रूट की सारी लिस्ट लिखूंगी। ठीक है, बट किस में रहेगा वो? बुलेट्स में रहेगा। बुलेट्स पता है? बुलेट्स MS वर्ड में आपने सीखा रहेगा हाँ। बुलेट्स। हाँ, जैसे कि डॉट, टीचर सर्कल। अगर उस तरीके से हमें लिस्ट बनाना है हमारे वेब पेज के अंदर, तो हम ये वाला टैग ओपन करते हैं, UL का। ओके, इसको कहते हैं U फॉर अनऑर्डर एंड L फॉर लिस्ट, अनऑर्डर लिस्ट। ओके, देन दिस इज फॉर व्हाट? H1। H6 किसके लिए था? तो H1 किस लिए रहेगा? कम ऑन स्टूडेंट, ये तो आपको आना चाहिए। वन। यस, तो इतना टाइम क्यों लग रहा है? ये बाहर होना चाहिए अभी तक आपका। देन विच टैग इज टीचर यूज फॉर मेकिंग द, टीचर आवाज ब्रेक होतोय। अगं पण तुला क्वेश्चन दिसतो ना, डिस्प्ले होतोय ना क्वेश्चन, डिस्प्ले होतोय ना तुला क्वेश्चन? हाँ। हा, मग क्वेश्चन बघून सांग मला। विच टॅग इज यूज फॉर मेकिंग द टेक्स्ट बोल्ड? बोल्ड करण्यासाठी, टेक्स्टला बोल्ड करण्यासाठी कोणता टॅग वापरता? तर इथे आपण दिलंय। ठीक आहे, B फॉर बोल्ड। BR कशासाठी वापरतो आपण?
BR कशासाठी अक्षर BR कशासाठी वापरतो आपण? हा ब्रेक टॅग आहे. ओके, जर तुला पॅरेग्राफ ब्रेक करायचं असेल तर हा टॅग तू यूज करू शकते. ओके, BR फॉर ब्रेक, B फॉर बोल्ड, देन I फॉर व्हॉट? I कशासाठी वापरतो आपण? काय असेल? I कशासाठी वापरतो आपण? हा, व्हेरी Italic. गुड, व्हेरी गुड. इटॅलिक साठी. ठीक आहे. देन नेक्स्ट, बॉडी टॅग्स आर यूज. आता ते बोलतात की बॉडी टॅग तुम्ही कशासाठी यूज करू शकता. तर कशासाठी यूज करू शकतो? यूज फॉर ओनली द हेडर? नो, हेडर साठी यूज नाही, फक्त इथे ओनली लिहिलंय. तर हेडर साठी यूज करतो का फक्त आपण बॉडी टॅग? नाही. पॅरेग्राफ साठी यूज करतो का? नाही. आपण काय काय यूज करतो बॉडी टॅग मध्ये? एलिमेंट दॅट रॅप्स एव्हरीथिंग दॅट इज विजिबल ऑन द पेज. म्हणजे बॉडी टॅगच्या आतमध्ये तुम्ही काय काय इन्सर्ट करू शकता? एनिथिंग, एनिथिंग, एव्हरीथिंग. ओके, फॉर एक्झाम्पल इमेज, देन लिंक यूज करना. ओके, और ऐसी बहुत सारी चीजें बॉडी टैग के अंदर हम रैप कर सकते हैं. ठीक है, तो राइट आंसर इज एलिमेंट दैट रैप्स एवरीथिंग. ओके, देन व्हाट टैग स्टार्ट्स एंड एंड्स अ लिस्ट? आता हे तर खूप इझी क्वेश्चन आहे. सांगा मला, व्हॉट टॅग स्टार्ट्स अँड एंड्स अ लिस्ट? लिस्ट बनवण्यासाठी कोणता टॅग वापरतो आपण? तर हे LI म्हणजे लिस्ट. ओके, देन त्याच्यानंतर काय येणार? आपल्याला अनऑर्डर लिस्ट घ्यायची असेल तर मग हा आपण टॅग वापरणार. ओके, ऑर्डर लिस्ट घ्यायची असेल तर OL. ऑर्डर लिस्ट म्हणजे कशासाठी आपण यूज करतो? 1 2 3 4 5 6 7. ठीक आहे, असं लिहून त्याच्या पुढे लिस्ट बनवण्यासाठी. पण अनऑर्डर लिस्ट मध्ये काय येतं? काय येतं? बुलेट्स येतात ना. प्रणाली, अक्षता, आप आपका माइक अनम्यूट करके मुझसे बात करो. माइक अनम्यूट करो पहले. चलो, बी फास्ट. प्रणाली, माइक अनम्यूट करो. अक्षता, सांग मला, ऑर्डर लिस्ट हाँ कशासाठी? टीचर. हा, ऑर्डर लिस्ट कशासाठी यूज करतो आपण? नंबर साठी यूज करतो की बुलेट साठी यूज करतो? ठीक आहे, चालेल. आता मी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे कशासाठी काय काय यूज करतो. तर मी एक लाईव्ह क्विज घेऊ का? लाईव्ह क्विज घेऊ? म्हणजे तुम्हाला कळेल की अजून तुम्हाला काय काय करावं लागेल ते. अक्षता, प्रणाली, माइक अनम्यूट करके बात करो मुझसे. हाँ टीचर. टीचर लिस्ट बनवायसाठी. हा, स्टार्ट लाईव्ह क्विज घेऊ का? 5 मिनिटाचं आहे ते. हाँ. व्हेरी गुड. आता तुम्हाला एक लिंक सेंड करेन मी. नाहीतर एनिवे आपण असेच क्वेश्चन बघूया, कारण की टाइम थोडा राहिलाय. मग मी परत तुम्हाला तुमच्या ग्रुपवरती ना असाइनमेंट पाठवेल. ओके,
तर ती असाइनमेंटची लिंक वरती क्लिक करून तुम्ही ते सॉल्व्ह करायचे क्वेश्चन्स आणि मला स्क्रीनशॉट पाठवून द्यायचा आहे तुमच्या नावाचा. ओके. तर इथे पहिला फर्स्ट क्वेश्चन आहे, HTML स्टँड्स फॉर. व्हॉट इज द राईट आन्सर? हायपरटेक्स्ट तुमचा आवाज येत हायपरटेक्स्ट नाही. मेकअप लँग्वेज. मार्कअप लँग्वेज. ओके, मार्कअप लँग्वेज. दिस वन इज करेक्ट आन्सर. ओके, हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज. हे बघा इथे दिसतंय तुम्हाला. ओके, ग्रीन वाला. नेक्स्ट क्वेश्चन, which is the proper way to write an H1 tag? H1 tag लिहिण्यासाठी तुमचा प्रॉपर वे कोणता असणार आहे? तर कोणता असणार आहे? पहिल्यांदा H1 ओपनिंग टॅग, देन हॅलो हेडिंग आपण लिहितोय आणि क्लोजिंग टॅब मध्ये काय करायचंय? H1 लिहून टाकायचंय. बरोबर. तर राईट आन्सर इज फर्स्ट वन. ओके, कॅन यू सी? हा. तर नंतर थर्ड वन इज, व्हॉट डज अ क्लोजिंग टॅग लुक लाईक? क्लोजिंग टॅग कसा दिसतो? कसा दिसतो? एनीवन? कुठे हे 4 ऑप्शन आहेत, सांगा कोणता ऑप्शन करेक्ट आहे? फर्स्ट, दिस वन? दिस वन, दिस वन और दिस वन? ये तो रॉन्ग है, ये क्लोजिंग टैब हो ही नहीं सकता है. लाइन बघा, First. लाइन बघा. नो, ये क्लोजिंग टैब नहीं है बेटा, ये ओपनिंग टैग है. सेकंड वाला. नो, नॉट सेकंड. नॉट. थर्ड. येस, थर्ड वन. हे बघा ना, इथे आहे ना क्लोजिंग, ओपनिंग टॅग आणि क्लोजिंग टॅग. H1 मध्ये बघा लाईन कशी आहे. तुम्ही लाईन चुकीची दिली ना, तिरपी लाईन द्यायची आहे, पण कशी द्यायची? या साईडला अशी करून द्यायची, अशी करून नाही द्यायची. ओके, डू यू अंडरस्टँड और नो? येस. हा, हा ओपनिंग टॅग आहे आणि हा क्लोजिंग टॅग आहे. ठीक आहे. देन व्हॉट डज अ ओपनिंग टॅग लुक लाईक? आता इथे उलटा विचारले की ओपनिंग टॅग कसा दिसतो, तर राईट आन्सर इज फर्स्ट वन. येस. नेक्स्ट, HTML लँग्वेज युजेस. HTML लँग्वेज यूज कशासाठी करतो आपण? तर कशासाठी यूज करतो? टॅबसाठी, टॅग. टॅगसाठी की पंक्च्युएशन की कोटेशन? टॅब. टॅबसाठी टॅग्स. की टॅगसाठी? कोण टॅबसाठी बोलताय? प्रणाली, राईट. आणि टॅग कोण बोलताय? अक्षता, राईट. बघायचं करेक्ट आन्सर. कशासाठी यूज करतो आपण? टॅगसाठी. टॅग. ओके, नॉट टॅब, टॅगसाठी. ओके, H1 टॅग, आपण टॅग बोलतो ना, टॅब नाही बोलायचं, टॅग बोलतो आपण. म्हणजे HTML लँग्वेज टॅगसाठी यूज होतो. टॅगच्या आतमध्येच आपण सगळं काही लिहितो ना. करेक्ट. हा. देन an order list will have. इथे विचारतात की ऑर्डर लिस्ट कशासाठी आपण यूज करतो? बुलेट पॉइंट साठी की नंबर साठी की नन ऑफ द अबव? आपण लिस्ट बनवतो ना एखाद्या सामानाची वगैरे, तर त्याच्यामध्ये आपण 1 2 3 4 लिहितो, बरोबर. किंवा आपण स्टार मार्क देऊन पण लिस्ट लिहितो. पण इथे बोलतात की ऑर्डर लिस्ट कशासाठी बनवता तुम्ही? ऑर्डर लिस्ट. एनीवन? बुलेट पॉइंट साठी की नंबर साठी बनवतो आपण? हे शिकवलं मॅमने तुम्हाला लिस्ट कसं बनवायचं ते? हा टीचर. हा, मग सांगा बरं मला, ऑर्डर लिस्ट कशासाठी बनवतात? कशासाठी यूज करतात? OL म्हणून लिहितात ऑर्डर लिस्ट. त्याच्या अगोदर लिस्ट टॅग ओपन करतात, नंतर OL लिहितात, नंतर मग लिस्ट काय असेल ती बनवतात आणि परत ते क्लोज करून टाकतात. ऑर्डर Bullet points. will have.
नंबर्स की बुलेट पॉइंट. नंबर. ठीक आहे. ऑर्डर मध्ये लिहायचंय म्हटल्यानंतर लक्षात ठेवायचं की नंबर्स मध्ये येणार. आणि अनऑर्डर म्हणजे कसंही. मग तुम्ही स्टार मार्क लिहा, नाहीतर सर्कल लिहा. ओके. ट्रायंगल शेप. ही अनऑर्डर झाली ना. ही ऑर्डर लिस्ट म्हणजे काय येणार? 1 2 3 4 5 नंबर्स येणार. ओके. लक्षात राहील ऑर्डर लिस्टचं. लक्षात राहील. अरे लक्षात राहील का अक्षता आणि प्रणाली? माईक अनम्यूट करो. मला तुमच्या आहे. हा. देन an order list will have. आता ऑर्डर लिस्ट नंबर साठी यूज करतात, तर अनऑर्डर लिस्ट कशासाठी यूज बुलेट करतात? पॉइंट. येस, व्हेरी गुड. बुलेट पॉइंट्स. ठीक आहे. देन आता हे तुम्हाला दिसतंय हे पिक्चर इन्सर्ट केलेलं. मग ते विचारते की क्वेश्चन इज an example of A. हे एक्झाम्पल कशाचं आहे? ऑप्शन इज हेडलाईन टॅग, पॅराग्राफ टॅग अँड फाईल नेम. कशासाठी आहे ते एक्झाम्पल? एक्झाम्पल कशासाठी? हेडलाईन टॅग. Very good. Headline tag. Okay, right answer is headline tag. Then question number 9. You are use IMGSRC is equal to then double inverted comma then opening tag 2. हे कशासाठी आपण यूज करतो HTML मध्ये? हे हा टॅग इमेज टॅग आपण कशासाठी यूज करतो? IMG म्हणजे फोर्थ इमेज. वाला. येस, Put करेक्ट. an image on a page. Put an image on हा, page. व्हेरी गुड. इमेज टॅग आहे म्हटल्यानंतर सो सिम्पल. पुट अन इमेज ऑन अ पेज. ओके. राईट आन्सर इज दिस वन, फोर्थ वन. व्हेरी गुड. ठीक आहे. हे असं लक्षात ठेवायचंय. आणि कुठे गेलं रे? आता काय राहिलं? हा. विच ऑफ द फॉलोइंग इज द लार्जेस्ट हेडिंग? लार्जेस्ट हेडिंग कोणती असेल? H2, H4, H3. H6. H6. Very good. Then, which is the correct HTML element for inserting a line break? Line break करण्यासाठी तुम्ही कोणतं HTML एलिमेंट यूज करता? सांगा बरं. It's a second. सेकंड? नो, नॉट. इथे Fourth. बघ काय लिहिलंय? LB. LB लिहिलंय म्हणून तुला वाटतंय का लाईन ब्रेक? Fourth. हा, तर ते It's a नाहीये. fourth. हा, फोर्थ. फोर्थ इथे. हा, करेक्ट बच्चा. फोर्थ आहे. ठीक आहे. पण कधी कधी तुम्ही फक्त BR पण लिहू शकता. ठीक आहे. आता इथे जर असेल हे आन्सर करेक्ट आलं असतं. तर इथे मग टॅग कसा दिलाय? पहिल्यांदा तो आपला हा असतो ना BR लिहिलाय आणि त्याच्यानंतर हे टॅग दिलाय. ठीक आहे. ही फ्लॅट लाईन दिली. तर हे तर टॅग चुकीचं आहे. आपण एक वाला टॅगच आपण घेऊ शकतो. ठीक आहे. देन SRC ऍट्रिब्यूट. SRC ऍट्रिब्यूट आपण कशासाठी यूज करतो? आत्ताच सांगितलं तुम्ही लोकांनी. Source of the image. हा, ठीक आहे. इमेज आपण इन्सर्ट करतो ना. बघा इथे इमेज आपण इन्सर्ट करतो. एक सेकंड. हे बघा. यूज इमेज. IMG म्हणजे इमेज आणि SRC चा मतलब काय आहे? सोर्स. हा, मग ते विचारतायत. क्वेश्चन काय आहे तुमचा? SRC attribute in an image tag means what?
ठीक आहे. असे ॲट्रिब्यूट जे तुम्ही इमेज इन्सर्ट करण्यासाठी वापरता तर ते काय आहे? तर काय आहे? सोर्स ऑफ द इमेज. ठीक आहे. नेम ऑफ द इमेज नाहीये, डिस्क्रिप्शन ऑफ द इमेज नाहीये, नॉट यूज विथ इमेज टॅग नाहीये. तर काय आहे? सोर्स ऑफ द इमेज. Source of the image. हां, ठीक आहे. तर आता मी एक काम करते, तुम्हाला एक लिंक पाठवते. हेच क्वेश्चन तुम्हाला डबल फिरून येतील. तर नीट विचार करून ते सॉल्व्ह करा आणि मला लगेच काय करायचंय? काय करायचंय? स्क्रीनशॉट पाठवायचंय. ओके? ओके. हां, वेट. लिंक कॉपी केली मी. मी आता तुम्हाला चॅट बॉक्स मध्ये टाकू का? हां. ओके. ते मी टाकली तुम्हाला चॅट बॉक्स मध्ये आणि व्हॉट्सअप ग्रुप वरती पण पाठवते. एक 5 मिनिटं लागतील व्हॉट्सअप ग्रुप वरती टाकायला मला. ठीक आहे. तर चॅट बॉक्स वरती तुम्ही ओपन करून फटाफट स्टार्ट करू शकता तोपर्यंत. ओके. आणि बाकीच्या स्टुडंटसाठी मी व्हॉट्सअप ग्रुप वरती पाठवते. ओके. कट करू मी फोन इथून. हां. ओके. चलो बाय बाय अक्षता, प्रणाली. बाय बाय. टेक केअर. आणि ही रेकॉर्डिंग तुम्हाला पाठवून देईन मी. ओके. ग्रुप वरती तुमच्या पाठवून देईन थोड्या वेळानंतर, एक अर्ध्या 1 तासानंतर. त्याची YouTubeची लिंक तुम्हाला पाठवून देईन मी. ओके.